शिव शंकर शंभा। स्वामी प्रत्यक्ष तुम्ही? तू जेव्हा प्रदक्षिणा घालत होतास तेव्हा आम्ही तुझी सोबत करत होतो। अरे फक्त जेव्हा कष्टात असतो तेव्हा आम्ही त्याला कधी एकटं सोडत नाही। तुम्ही जिथे एक पाऊल टाकता तिथे आम्ही सावलीप्रमाणे असतो। स्वामी स्वामी मी तुम्हाला ओळखू शकलो नाही। स्वामी मला माफ करा स्वामी, माझ्या हातून खूप मोठा पाप घडलाय स्वामी। मी नाम्यांची दिशाभूल केली आणि त्याचे दागिने सुद्धा चोरले। तू असं का केलंस? तू माझा विश्वासघात केलास। मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता। काय रे, पळून गेला होतास ना तू? मग इथे येऊन सगळं कबूल कशाला केलंस? हो, मी पळून गेलो होतो, पण पळता पळता कुठेही वळलो तरी मला फक्त स्वामीच दिसत होते आणि माझे पाय आपोआप इकडे वळले। त्यांच्या नजरेपासून मला लपताही येत नव्हतं। पापापासून पळता येतं पण सत्यापासून नाही। तुम्ही हे कसं शक्य आहे? स्वामी तुम्ही इथे पण? मला जाणवलं मी कितीही पळालो तरी माझ्या समोर स्वामीच उभे राहत होते, म्हणून मी माझी चूक सुधारायला इथे आलोय। स्वामी तुम्ही कृपाळू आणि दयाळू आहात। पाप करणाऱ्याला सुधारण्याची संधी तुम्ही देतात। मग स्वामी स्वामी तुम्ही एवढा वेळ का लावला? एवढा अंत का बघितलात माझा? अंत आम्ही नाही पाहिला, अंत तूच पाहिलास। आम्ही या आधी आलो होतो दर्शन द्यायला, पण तू आम्हाला ओळखलं नाहीस। शिव शंकर शंभा। स्वामी म्हणजे त्या दोन्ही रूपात तुम्हीच होतात? हो, स्वामी तुम्ही माझी काळजी घेतलीत, माझी सोबत केलीत, माझ्या वेदना कमी केल्यात, मला मार्ग दाखवलात, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी। मला माफ करा स्वामी। अरे तुझ्या पुण्याची शिदोरी भरेपर्यंत तू ओळखू शकणार नव्हतास। तुमचा चांगुलपणा आमच्या दरबारी तुमचं पुण्य जमा करत असतो आणि पुण्याची शिदोरी भरल्याशिवाय आमचं दर्शन होत नाही। तुमचा चांगुलपणा, तुमचं पुण्य हेच आमच्या दर्शनाची प्रवेश शिक्षा। हे कायम लक्षात ठेव। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी। गयाताई, स्वामींचं काय सुरू आहे? बाहेर एवढ्या 5-6 कुंड्या मांडून ठेवल्यात, त्याच्यात पाणी घालत होते आणि आता ह्या कुंडीत पाणी घालतायत। नेमकं काय चाललंय त्यांचं? शिव शंकर शंभा। स्वामी, अहो काय लिहिलं आहे? झाडाचं अनुकरण करावं असं म्हणतोय। अनुकरण? गयाताई, अहो
स्वामींना काय गरज आहे अनुकरण करायची? कपिलताई, स्वामी तुम्ही तर जगद्गुरु आहात. हो दयाताई, तेच म्हणते मी. स्वामी जगद्गुरु आहेत, मग झाडाचं अनुकरण का करायचंय त्यांना? अगं दत्तगुरूंनी नाही का 24 गुरु केले. झाडांकडून, प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून जे जे शिकता येईल ते सगळं शिकले, जे स्वीकारता येईल ते स्वीकारलं. मग आम्ही अनुकरण करू शकत नाही का? झाड काय करतं? तुम्ही दगड मारला तरी सावली देता, तुम्ही फांदी तोडली तरी फळ देता. अगं जर हे परतफेड करू शकता तर आम्हालाही परतफेड करावीच लागणार. स्वामी, कुठल्या परतफेडीबद्दल बोलताय तुम्ही? श्री स्वामी समर्थ. स्वामी, खूप दिवसापासून इच्छा होती हा गोडाचा शिरा तुम्हाला खाऊ घालायची. जा पाणी घेऊन ये. हो. निघायला हवा. वेळ कमी आहे. निघावं लागेल. या झाडाला फुल उमललंय. आता कुणाच्या तरी आयुष्यात फुल उमलवायचं. स्वामी कुठे चला? ऐक ऐक, आई 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 आई, ऐक. आधीच गुडघे दुखतायत, पायांची आगाग होतीये. आमच्या आयुष्यात ना वादळ येऊ दे, काही होऊ दे, पण तू नुसता शांतपणे बघत बस, काही करू नको. ऐक. गंगे, कमाल आहे तुझी. तुझा माझा जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, असं आहे तुझं आणि देवाचं. त्याचा राग येतो, तक्रार करतेस, त्याच्या नावाने खडे फोडतेस, पण ठेच लागली की त्याचं नाव घेतेस. शरीराने दूर करतेस पण मनाने धरून ठेवलंय. काय ना गंगे, आपण त्याच्यावरच रागवतो जो आपल्या जवळचा असतो. शिवशंकर शंभो. ऐक कावेरी, अगं काय करते तू? हा, कुणी सांगितलं तुला काम करायला? टाकते. अगं बाई, 9 महिन्याची गरोदर बाई आहेस तू, कधी तुझं बाळणपण होईल. अगं अवघडलेल्या अवस्थेत बाईने काम करू नये कुणी सांगितलं नाही का तुला? पण ऐकशील तर शपथ ना, तुझ्या माहेरच्याने तुला असंच शिकवलंय का? हा, स्वतःची काळजी नाही घ्यायची, फक्त हट्ट करायचा, कुणाचं ऐकायचं नाही. बघ होतोय ना त्रास. चल ये बाजूला, चल बस बस इथे. आणि इकडे पाय, पाय ताट ठेव. हा, अहो नको सासूबाई, कशा? शांत बस. याशी कामं केली, काळजी घेतली नाही तर पायात गोळ्या येणारच. सासूबाई, तुम्ही ना वैद्यासारखे आहात. काय? कडू औषध दिल्यानंतर गोड श्रीखंडाची वडी देणारा वैद्य असतो ना, तसे. तुम्हाला काळजी वाटते, तुम्ही काळजी घेता सुद्धा, मग एवढं बोलता कशाला? गोडाच्या ताटाला कोणी मीठ लावतं का? पण तुम्ही लावता. आधी तुला कामं करायला कोणी सांगितली ना ते सांग. सासूबाई, तुमच्याच्यानी आता हे सगळे कामं होत नाहीत. मग सगळी कामं मी तुमच्या एकटीवर कशी पडू देणार? मग घे बोलून तुझ्या नवऱ्याला आणि सांग दोघींची काळजी घ्यायला. स्वामी, काय झालं? थांबलात का? कपिल, हे गुलाबाचं फुल दिसतंय का? किती सुंदर फुल आहे. हो स्वामी, फार सुंदर फुल आहे.
गुलाबाच्या झाडाला ना काटे असतात. कपिले, आम्हाला फुलाचं सौंदर्य दिसलं आणि तुला फुलातले काटे. हे दोन्ही खरंच आहे, पण एक विचार सकारात्मक आहे आणि एक विचार नकारात्मक आहे. कपिले, माणसाने आयुष्यात पुढे जाताना चांगलं बघायला शिकलं पाहिजे. उगीच काटांमध्ये अडकून दुःखी राहण्यात काही अर्थ नाहीये. अगं, आयुष्यात काटे येणारच, पण काटांमध्ये अडकून राहायचं की फुलांचा सुगंध घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं. स्वामी, अहो काय करताय हे? फुलाचं सौंदर्य जपतोय, काटे दूर करतोय. भगवंत हेच करत असतो, तुमच्या आयुष्यातले काटे दूर करत असतो आणि तुमच्या आयुष्यात सुख आणत असतो. अगं, प्रत्येकाच्या आयुष्यात काटे असतात, पण ते कायमचे नसतात. तर गंगाच्या आयुष्यातले काटे काढून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. गंगाच्या आयुष्यातले काटे म्हणजे काय स्वामी? वेळ आली की फुलमधमच आणि वेदना किती खोलवर असतात तरी सुगंध बाहेर येतेच. शिव शंभर शंभर. गयती, अहो कोण गंगा? कपिलाताई, अहो जी कोणी भक्त असेल ना, नक्कीच त्याच्या आयुष्यात मोठा बदल होणार असणार. मोठा बदल म्हणजे नेमकं काय हो? आठवण काढली मी, आठवण काढली, आठवण काढली, आठवण काढली अशा पोराची जो पोरगा स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या आईला वाऱ्यावर टाकून गेला. अशा पोराची आठवण मी का काढली? इथे चुकले मी, चुकले मी, चुकले. सासूबाई, थांबा. नको थांबू मला. चुकले ग मी, चुकले कावेरी. थांबा. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? आपलेच काहीतरी भोग असतील म्हणून हे सगळं होतंय. आपलेच भोग आहेत काय? आपलेच भोग आहेत. रोज भोगतोय आपण. आज भोगतोय, उद्या भोगू. या येणाऱ्या बाळाचं काय? जन्माला येण्याआधीच त्याला भोग भोगावे लागतात. त्या बाळाला बापाचा सहवास नाही हे त्याचं नशीब. नाही सासूबाई, मला खात्री आहे देव त्याच्या वाट्याला हे भोग नाही देणार. देव न्याय करतात. काही न्याय वगैरे करत नाही तो देव. काय दिलं या देवाने मला आजपर्यंत? काही दिलेलं नाही. माझ्या पोटचा पोरगा मला सोडून गेला. या येणाऱ्या नातवासाठी रोज संघर्ष करावा लागतोय. का ठेवलंय मी तुला इथे? का ठेवलंय? या देवाने माझं कधीच भलं केलं नाही. अहो सासूबाई, अहो देवाबद्दल असं बोलू नका. बोलेन, 1000 वेळा बोलेन. या देवाने माझी कधी दखल घेतली नाही. माझं आयुष्य काट्यांनी भरलंय. फुलं माझ्या आयुष्यात त्यांनी कधी दाखवलीच नाही. कपिले, हे बघ. मोती, परमेश्वराने स्वातीच्या थेंबाची दखल आधीच घेतली असते. ज्या क्षणी थेंब पडतो त्या क्षणी मोती आकार घ्यायला सुरुवात करतो. अवकाश असतो तो फक्त शिंपलं फोडण्याचा आणि गंगा आता त्याच मार्गावर. म्हणजे स्वामी तुम्ही आता गंगाला भेटायला जाणार? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुमच्यासाठी रोज दूध घेऊन यायचो, पण आज वाटेत अडखळलो आणि पडलो.
सगळं दूध सांडलं स्वामी. माझी सेवा अपूर्ण राहिली स्वामी. आम्हाला प्रमाण महत्वाचं नसतं, आम्हाला भाव महत्वाचा असतो. एक थेंबही पुरेसा आहे जो अंतःकरणातून आलेला असतो. श्री स्वामी समर्थ. गंगाचा भावही आम्ही पाहिलाय. मोती तयार झालाय, आता शिंपलं फोडायची वेळ आलाय. शिवशंकर शंभो. गायत्री, काहीतरी मोठं घडणार आहे आज. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुनबाई, बस झाला तुझा तो जाप. घे आता 2 घास खाऊन घे. अहो सासूबाई, माझा नियम माहित आहे ना तुम्हाला. शस्त्र जप झाल्याशिवाय मी काहीच नाही खाणार. अगं कसला ने आणि कसला जप? अगं जप करून कुणाचं भलं झालंय ग? त्यापेक्षा आपण एक काम करू. तू माझं नाव घे, तुझं नाव घे. अगं त्यातच आपल्या दोघींचं भलं आहे बघ. तुला माझा आधार आणि मला तुझा आधार. काय हो, भाडं थकलंय. इतक्या महिन्याचं घरभाडं का थकवलंय? तुम्हाला आता घराबाहेर काढण्याची वेळ आली बहुतेक. दादा, हो असं नका करू. तुम्ही माझ्या सुनेची अवस्था बघताय ना. कुठल्याही क्षणी बाळंतीण होऊ शकते होती. मला जरा मुदत फक्त 2 दिवसाची मुदत देतो. नंतर तुमचं सगळं सामान घराबाहेर फेकून देईल, समजलं का? यांची भक्ती करतेस ना तू? काय मिळालं तुला यांची भक्ती करून? सांग ना, काय मिळालं तुझ्या या देवांना आणि स्वामींना? आपली जरा पण काळजी नाही. आणि ज्यांना आपली काळजी नाही ना, त्यांना मी या घरात ठेवणार नाही. मी यांची कधीच भक्ती केली नाही आणि आता यापुढे तू देखील यांची भक्ती करायची नाही. बस आता मी यांना नदीत सोडून येते. नाही सासूबाई, तुम्ही असं अजिबात नाही करणार आणि मी तुम्हाला असं करून देणार नाही. अहो, एकटा स्वामींचाच आधार आहे आपल्याला आणि तोही तुम्ही हिरावून घेतला तर मी कशी जगणार आहे? कसला आधार? सांग ना, कसला आधार, कसली काळजी? अगं तुझ्या त्या स्वामींना आपली एवढीच काळजी असती ना, माझ्या सदानंदात त्यांनी जाऊ दिलं नसतं. आणि तो केलाच आहे ना, तर त्याला या घरात परत आणलं असतं. ते कुणाचाही आधार होऊ शकणार नाही, हे आता कळलंय मला. त्यामुळे आता मी यांना घरात ठेवणार नाही. यांना मी नदीतच सोडून येते. नाही सासूबाई, सोड. नाही तुम्ही असं करणार नाही. नाही सासूबाई, तुम्ही असं नाही करू शकत. मी आता यांना घरात नाही ठेवू शकणार. सुनबाई सोड. नाही सासूबाई, सुनबाई सोड माझा हात. नाही सोड म्हटलेला. नाही.
शिवशंकर शंभा. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुकातून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार? शिवशंकर शंभा. गंगे, अगं का उगाच देवाला बोल लावतीयस आणि तोंडाला विटा आणतीयस? जरा शांत हो. बघ जरा देवाऱ्याकडे. शहाणी हो. अगं या पादुकातून बाहेर काढशील, पण आमचं अस्तित्व ते कसं हलवणार? कसलं आलंय तुमचं अस्तित्व? सांगा ना, कसलं आलंय तुमचं अस्तित्व? हो, रोज इथं आमचं दुःख मनामनानं वाढत चाललंय. ही माझी सून याही परिस्थितीत तुमची भक्ती करते. काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? सांगा ना, काय मिळालं तिला तुमची भक्ती करून? नाही, हा देव खोटा. आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे, आणि तुम्ही पण खोटे. कुणावरही माझा विश्वास नाही. कुणी आमचं भलं करू शकणार नाही. गंगे, असं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी देवाबद्दल वेडं वाकडं बोलायला नको, तर तुम्ही आमच्या सोबत या घरात, या परिस्थितीमध्ये राहून दाखवा. सांगा ना, जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार ना? ठीक आहे. देवावर आरोप करणं सोपं असतं, पण देवाला जवळ करणं कठीण आहे. तुझी इच्छा आहे ना? ठीक आहे, आजपासून आम्ही इथेच राहणार. शिवशंकर शंभा. सुंदरा मावशी, सुंदरा मावशी. अहो कपिलाताई, कपिलाताई काय झालं? अहो स्वामी अचानक बोलता बोलता कुठेतरी गेले. अहो फार शोधलं हो मी त्यांना, पण कुठेच दिसले नाही गावात ते. अहो तसंच काहीतरी तातडीचं काम आलं असेल म्हणून गेले असतील, नाही तर ते असं कधी करत नाहीत हो. नाही नाही नाही, स्वामी ना काहीतरी शिंपल्याबद्दल बोलत होते. शिंपल्यात मोती आणि कोणी गंगा, गंगाबद्दल बरंच बोलत होते. तुम्हाला माहिती आहे का हो कोण गंगा ते? गंगा? हा, नाही हो. पण शिंपला, मोती, गंगा यांचा काय संबंध असेल? स्वामी, सासूबाईंच्या वतीने मी माफी मागते तुमची. अहो त्यांच्या तोंडातून जे काही निघालं ते दुःखातून निघालं. कशाला माफी मागतेस आणि का माफी मागतेस? यांना भक्तांकडून सेवा करून घ्यायला आवडते,
स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं, मग भक्तांचं ओझं कमी करता येत नाही का? हा, ते का नाही? एवढंच ना, करतो की. सांग कुठून सुरुवात करू? घरात पाण्याचा थेंब नाही. तुमच्या कृपेमुळे आमची तहान भागणार नाही. विहिरीवरून पाणी आणून द्या. एवढंच ना, आणतो की पाणी शेंदून, त्यात काय एवढे? आणि थोडं डोक्यावर येतो म्हणजे शांत होशील. नको नको स्वामी, तुम्हाला आमच्या घरात काम करावं लागलं तर आमचा पुण्यक्षय होईल. काही पुण्यक्षय होत नाही, अजिबात काळजी करू नकोस. आलो स्वामी. सासूबाई, तुम्ही जे स्वामींसोबत केलं ते बरोबर नाही केलं. का? अवघ्या जगाचं ओझं उचलतात ना तुझे स्वामी. मग घडाभर पाणी आणलं तर कुठं बिघडलं? गंगे, अगं बघतेस आमची, आता तू आदेश दिलाय म्हणजे पाळायलाच हवा. स्वामी, हे तुम्ही काय करताय? तुम्ही काय पाणी शेणताय? मी आहे ना, मी करतो की. तुझा रे, आम्हाला आमचं काम करू दे. आमच्या गंगेने आदेश दिलाय, आम्हाला पाळायलाच हवा. चल जा. म्हणजे गंगा अक्कड तुम्हाला काम सांगितलंय? चल चल जा. भक्ताचा आदेश देवाला मान्य असतो. शिव शंकर शंभा. काय झालंय रडायला? आ? का उघडलेल्या अवस्थेत बाईने रडू नये. अशी रडलीस ना तर बाळाला त्रास होईल. इतकं काही मोठं कोसळलं नाही आपल्या आयुष्यावर. स्वामी तुम्ही हो स्वामी, जगाच्या नियंत्याला आमच्या घरी पाणी भरावं लागतंय. हे सासूबाईंनी बरोबर नाही केलं तुमच्यासोबत. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार स्वामी. ऐक, पहा पहा, तुमच्यामुळे जीव घाबरलाय तिचा. भीतीने नाही, विश्वासाने श्वास घ्या. आम्हाला सांग, ही गंगा तुला सगळं करते की नाही? आणि जर तुझी आई आत्ता इथे असती तर तिने सुद्धा मायेने सगळं केलं असतं ना. बर, तू आम्हाला लेकीप्रमाणे हे मान्य आहे का तुला? हो स्वामी, तुम्ही तर माझ्या माऊली स्वरूप आहात. अगं मग आम्ही तुझ्याकरता करणार नाही का? आणि लेकी करता काहीतरी करण्याचा आनंद आम्हाला मिळू दे. आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडू दे. चांगली सर्व करता येते तुम्हाला. हे सगळं तुम्हाला आत्ता सुचलं वय? अहो, गेले 9 महिन्यापासून मी हिचं सगळं करतेय आणि आता बाळणपण वयाची वेळ आली तेव्हा तुम्हाला सगळं आठवतंय? गंगा, आता हिला आम्ही सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत हिचा काळ सोपा नाही, म्हणून आम्हाला यावं लागलं. ठीक आहे, पाणी पी, बरं वाटतं. स्वामी, याच्यात तर कमालीचा गोडवा आहे. हो ना? अगं, या पाण्यात आम्ही आमचा आशीर्वाद मिसळलाय. आता काळजी करायची नाही, विश्वास ठेव, सगळं नीट होणार. हा काळ महत्वाचा आहे असं का म्हणाले असतील स्वामी? काय संकट येणार आहे? शिव शंकर शंभा.
स्वामी देव गंगाकडे पाणी भरताय? हो. काय त्या गंगाची ही हिम्मत स्वामींना आदेश देते? नाही, ते स्वतःला समजते कोण? आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण गप्पा बसायचं? आपले स्वामी अगदी भोळे आहेत, भक्तांच्या प्रेमापायी काही करायला तयार असतात, पण ह्याचाच गैरफायदा घेतात काही लोक. कपिलाताई, अहो अशा का बघताय माझ्याकडे? असं का पाहताय? हे सगळं का झालं? हा, अहो तुम्ही सुद्धा स्वामींना किती त्रास दिलात, त्यांना नको नको ते बोललात, वाईट वागलात, पण स्वामी कधी तुमच्याशी वाईट वागले? ते कसे वागले तुमच्याशी? चांगलेच वागले ना. मग खरंय तुमचं. मी स्वामी देवांशी अनेक वेळेला कठोरपणे वागले, त्यांच्याशी अविचारानं वागले, पण माझं संचित मोठं होतं. म्हणूनच स्वामी देवांनी त्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला. माझ्या प्रारब्धात जे घडायचं होतं ना, ते घडू दिलं, कारण शेवट त्यांना माहित होता. मला परत येऊन मी पुन्हा इथे येणार हे ठाऊक होतं त्यांना. म्हणूनच काही काळ त्यांनी मला अंतर दिलं आणि मग योग्य वेळ आली तेव्हा पुन्हा जवळ केलं. कदाचित गंगेच्या बाबतीतही असंच काहीतरी घडणार असेल. हा, पण मग तात्पर्य काय? अहो तुमचंच अनुकरण सगळे करतायत. तुम्ही जरा आठवा, तुम्ही कसे वागलात स्वामींशी, तसंच ती गंगी वागते. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? तुम्ही. अहो कशाचा संबंध कशाला लावताय तुम्ही? हा, काय बोलताय हे? स्वामी देव या जगाचे मालक आहेत. त्यांच्या आदेशानं ब्रह्मांड चालतं. जर ते कुणाचा आदेश मानत असतील ना, तर तो त्यांच्या इच्छेने, कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. हा, पण मग स्वामी अशी इच्छा का बाळगतील? अहो आपल्याला स्वामी देव अजून पूर्णपणे उलगडलेलेच नाहीयेत. जरा थांबा, स्वामी देवांची लीला बघा, त्याचे साक्षीदार बना, समजून घ्या. अहो स्वामी देवांच्या लीलेमागचं प्रयोजन यथावकाश उलगडेलच. गंगेच्या घरी काय चाललंय नेमकं? स्वामी देव स्वतः का चुकले? या लीलेचा हेतू काय? आता हिला सगळ्यात जास्त गरज आहे. आतापासून बाळणपणापर्यंत जायचा काळ सोपा नाही, म्हणून आम्हाला यावं लागलं. स्वामी, अहो हिच्याबद्दल काही विपरीत घडणार नाही ना? हे बघा, हिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. माझ्यापासून काही लपून ठेवायचं नाही. गंगे, तो आमचा खटलाय, तू काळजी करू नकोस, आम्ही पाहून घेऊ. तुमचं खटलं म्हणजे? अहो ती माझी सून आहे, त्यामुळे तिच्याबद्दलचं सगळं मला कळलंच पाहिजे. तुझं ऐकतोय ना आम्ही सगळं. या समाधान मान. भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आधी सांगता येत नाही, आणि आम्ही इथे फक्त तुझा आदेश ऐकायला नाही आलोय. आम्ही आमच्या लेकीची हाऊस माऊस पुरवायला आलोय. हा, बर का कावेरी, आम्ही तुझ्या करता डिंकाचे लाडू करणार आहे बर का. म्हणे डिंकाचे लाडू? डिंक आहे का आमच्या घरात? डिंक आमच्या घरात पण नाही आणि इथे कुठे मिळतही नाही. झाडालाही डिंक नाही. कसे करणार डिंकाचे लाडू?
तर देवाला तर काही देणं घेणंच नाही आमच्याशी. झालं देवाला दोष देऊन मोकळी. अगं आजवर देवाला दोष देऊन तुझ्या आयुष्यातले संकट आयुष्यातले प्रश्न सुटलेत का? मग का दोष देतेस? आणि तुमच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कावेरीच्या बाबतीतही तेच होणार. हे घे. नकोय मला. अगं घे गोट. किती खारट आहे हे. असं कुठे सरबत असतंय का? पायस हे सरबत खारट आहे मान्य आहे. अगं पण किरकिर करून चव बदलणार आहे का? आणि इकडे घे आता. आता बरं वाटतंय. अगं हेच सांगायचं आहे. आयुष्यात देवावरचा आधार श्रद्धा या गोष्टी महत्वाच्या. अगं आयुष्यात खारटपणा येतोच पण आपण त्यात गोडवा आणायचा. आम्ही तुमच्या आयुष्यातला खारटपणा दूर करून तुमच्या आयुष्यात गोडवा आणायला आलोय. कावेरी बाळा काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात एक गोडवा येणार. शिवशंकर शंभू. नाही 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 नाही, मला हे अजिबात मान्य नाही. अहो आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि आपण नुसतं बघत बसायचं हे मला मान्य नाही. त्या गंगेला अद्दल घडवायलाच हवी. हो मी तर म्हणते त्या गंगेची ना धिंड काढली पाहिजे म्हणजे तिला अद्दल घडेल की आपण स्वामींचा कसा अपमान केलाय ते हे तिच्या लक्षात येईल आणि आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहील तिच्या. बरोबर आहे. आपल्या स्वामींना कामाला लावणं म्हणजे काय खेळ आहे का? कपिलाताई माझं ऐका. स्वामी देवांच्या लीलेत अडथळा आणू नका. थांबा. सुंदरा मावशी तुम्हाला तर काहीच वाटत नाही. अहो स्वामींचा लौकिक त्यांची कीर्ती याची तुम्हाला काही काळजीच नाहीये. आधी तुम्ही जशा वागलात ना तशीच ती गंगा वागतीये. तुम्हाला काळजीच नाहीये स्वामींच्या मानाची. हो पण मला मात्र आहे हो स्वामींच्या मानाची अपमानाची काळजी. त्यामुळे मी त्या गंगेकडे जाणार आहे आणि तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. तुम्ही कोणी येणार आहात का माझ्या बरोबर की मी एकटीच जाऊ? स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. कपिलाताई एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा. स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध काही घडू शकतं? अहो ते या जगाचे नियंता आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय पानही हलू शकत नाही झाडाचं. आणि आज ते गंगेचा आदेश मानतायत. मग या मागे काही कारण नसेल? अहो कोणी सांगावं. कदाचित ते गंगेची परीक्षा घेत असतील किंवा कदाचित तिच्या वेदनेचा स्वीकार करत असतील. आपण कोण होतो मध्ये पडणारे? म्हणजे आपण शांत बसायचं आणि अपमान सहन करायचा हेच ना? अहो हा अपमान आहे की स्वामी देवांची लीला आहे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? स्वामी देव जे काही करतात ना ते हेतू पूर्ण करतात. भावनेतून नाही तर विश्वासातून वागायला पाहिजे आपण. आणि हे जर खरंच गंगेची परीक्षा असेल ना तर यात अडथळा आणणारे आपण कोण? उद्या जर स्वामी देवांनी विचारलं त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण का वागलो तर काय उत्तर आहे आपल्याकडे?
स्वामी अहो हे काय काय झालं? पाऊल खून आहेत पण कुणाचे आहेत ते कळत नाहीये. बर, ओळख कुठल्या प्राण्याच्या आहेत? नाही ओळखता येते. चल. स्वामी या दुसऱ्या पाऊल खुणा पण या जरा वेगळ्या दिसत आहेत. आता या कुठल्या प्राण्याच्या आहेत ते ओळख. नाही सांगता येते. पहिल्या पाऊलखुणा लांडग्याच्या होत्या आणि या पाऊलखुणा हरणाच्या आहेत. लांडगा आणि हरण इथे एका वेळी? अगं जगात दोन्ही प्रकारची माणसं अशी एकत्रच भेटतात, कपटाने वागणारी आणि निष्पापपणे जगणारी. तुम्ही कुठल्या पाऊलखुणा निवडता त्यावर सगळं अवलंबून आहे. आम्हाला सांग, तू कुठल्या पाऊलखुणा निवडणार? मी त्या हरणाच्या पाऊल खुणांवर चालू. का? अहो लांडगा लबाड असतो, त्याच्या पावलावर चालणं म्हणजे धोका असतो. पण हरण निरागस असते, त्याच्या पाऊल खुणांवर चालणं म्हणजे किमान कपट तरी नाही. गंगे, जी गोष्ट तुला सहजपणे कळाली ती अनेकांना कळतच नाही. कपटीपणा आणि निष्पापपणा यातला फरकच ओळखू शकत नाही. ते लांडग्याची वाट निवडतात आणि मग म्हणतात वाट चुकलो. तुम्ही काय वाट निवडता त्यावर तुमचा शेवट अवलंबून असणार. म्हणजे आतापर्यंत मी हे बघ, भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढची वाट तू निवडू शकतेस. हे बघ, जीवनात दोन वाटा असतात, स्वार्थाची आणि माणुसकीची. तुम्ही काय निवडता यावर सगळं अवलंबून आहे. वाट समोरच असते ग, पण त्याकरता डोळे उघडे आणि मन शुद्ध असायला हवा. शिव शंकर शंभा. चल. आपल्या स्वामींचा अपमान करणाऱ्या गंगेला अद्दल घडवली पाहिजे. हो बरोबर आहे. आपल्या स्वामींना कामाला लावायचं हे चालणार नाही. नाही, आपले स्वामी भोळे आहेत म्हणून आपण गप्पा बसायचं का? तुम्ही सगळे काय बोलताय हे तुम्हाला तरी समजतंय का? स्वामी देवांच्या इच्छेविरुद्ध पाऊल उचलणार आहात तुम्ही. इच्छा? स्वामींचा अपमान होतोय आणि आपण शांत बसायचं असंच ना? अहो, कुणी सांगितलं स्वामी देवांचा अपमान होतोय? स्वामी देव कुणाचा आदेश मानत असतील तर त्यामागे त्यांचीच लीला असणार ना. लीला? हं. की तुमच्यासारखंच तीही स्वामींना गृहीत धरते. सुंदरताई, आम्ही कपिलताईंसोबत आहोत. हो आम्ही कपिलताईंसोबतच आहोत. स्वामींचा मान हा राखला गेलाच पाहिजे. म्हणजे आता तुम्ही ऐकणार आहात या कपिलाताईंचं? आता तुम्हालाही मी चुकीची वाटायला लागली आहे. हो, आता वाट मोकळी करा आमची. थांबा, मी कुणालाही इथून जाऊ देणार नाही. स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करायचा अधिकार कुणालाही नाही. वाट सोडा नाहीतर. सांगितलं ना मी कुणालाही जाऊ देणार नाही म्हणून. कपिलाताई, आता तुम्ही रागात आहात पण उद्या पश्चाताप करायची वेळ येईल. अहो, स्वामी देवांच्या निर्णयावर संशय घेणं म्हणजे आपल्या भक्तीवर संशय घेण्यासारखं आहे. बस सुंदरा मावशी, बस झालं तुमचं तत्वज्ञान. वा बाजूला. अहो थांबा, ऐका माझं. अरे जाऊ नका, ऐका माझं. स्वामी देवा, अपुरी पडले हो मी नाही थांबवू शकले यांना, पण तुम्ही यांना सद्बुद्धी द्या. आत्ता रागात येते पण मनानं वाईट नाहीयेत.
देवा, भक्त चुकू शकतो, पण तुम्ही त्याला सोडू नका. श्री स्वामी समर्थ. अनेकांना सद्बुद्धी द्यायची आम्हाला आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणारच. कसली सद्बुद्धी आणि कुणाला? ज्यांना राग येतो, संशय आहे, ज्यांना लीला कळत नाही त्यांना. स्वामी डिंक, आपण आतापर्यंत तर इथं काहीच नव्हतं. आमच्या लेकीचं हट्ट आम्ही पुरवणारच. तिच्या पोटात जीव आहे आणि त्या जीवाचं रक्षण आम्ही करणारच. आणि त्याकरता निसर्गही साथ देतोय आम्हाला. पण स्वामी, झाडावर तर डिंक नव्हता. काय ना गंगे, ज्याच्या मनात संशय त्याला झाड कोरडं दिसतं, आणि ज्याच्या मनात विश्वास आहे त्याला झाडातूनही अमृत झिरपताना दिसत. काय ना गंगे, काही ना जरी आमचं महत्व कळलेलं नसलं ना, तरी निसर्गाला मात्र कळलेलं आहे. जोपर्यंत करुणा आहे तोपर्यंत आम्ही आहे, आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत कृपा आहे. शिव शंकर शंभो. एक आकर. स्वामी खूपच गोड आहे. अगं, गोडवा लाडूत नाही, भावात असतो. हे घे, खा. हे घे, तुझ्या हाताने भरव सुनेला. अशी लाडी गोडी लावली म्हणून मी विरगळेन असं समजू नका. हे काय फक्त लाडू खाऊन राहायचंय का तिने? घरात स्वयंपाक करायचा आहे, तो कोण करेल? अगं, आज लेकी करता लाडू केलेत, स्वयंपाकही करू आनंदाने. नको स्वामी, तुम्ही अजून आमचा पुण्यक्षय होऊ देऊ नका. तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं, त्याच्यातच आम्ही भरून पावलो. करू दे की, जबाबदारी घेतलीये ना, मग शेवटपर्यंत पार पाडावीच लागेल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडणारच आहे. आम्हाला काळजी आमच्या लेकीच्या बाळाची. सासूबाई, कावेरी, आई ग, कावेरी, अगं काय होते? शांत हो, शांत हो बाळा, मी आहे ना तुझ्यासोबत. धीर धर, धीर धर. होईल, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. सोबत आई ग. स्वामी, 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 बघा तुम्ही. सासूबाई, कावेरी, बाळा शांत हो. आम्ही आहोत, काळजी करू नकोस. आज आपण विचारूया का जापतीला? या या या. काय रे, काय झालं? असे थांबलात का सगळे? आम्ही इथवर आलो आहोत तुमच्या सोबत, पण आता आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं तुम्हीच बोला. म्हणजे तुम्हाला स्वामींचा राग माहित आहे ना, कोप झाला ना तर सगळं आपल्यावरती उलटेल. मगाचपासून छाती ठोकपणे सांगत होतात, मग आता काय झालं? अरे, आपल्या स्वामींचा अपमान होतोय आणि तुम्ही मागे हटताय. शी. तसं नाही कपिलाताई, पण आपण स्वामींच्या विरोधात काही करतोय याचीच भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना. स्वामींचा असा अपमान झालेला आपल्याला आवडणार नाही, हो ना? चला. काय
नसेल ना तर चालते वा बघू. मी एकटी समर्थ आहे, मी जाते. कळलं? आई ग सासूबाई. शांत हो बाळा, श्वासावर लक्ष केंद्रित कर. स्वामी. स्वामी, हा मंत्र. कसला मंत्र? अगं कावेरी, काय बोलतेस तू? कावेरी, बाळा बास, शांत हो आता. आता काही बोलू नकोस. हाच मंत्र मनातल्या मनामध्ये म्हणत राहा, अखंड म्हणत राहा. हो, कसला मंत्र? कुठला मंत्र स्वामी? हो, मला पण काहीतरी सांगा ना. आम्ही कावेरीला सांगितलंय, तू काळजी करू नकोस. तू बस इथे, हिचा हात धरून ठेव, तिला धीर दे. आम्ही आलोच. हो, तर तुम्ही कुठे चाललात? स्वयंपाक करायला. अहो स्वामी, तिला बाळणपणाच्या कळ्या सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलंय व्हय? सासूबाई. अहो स्वामी. आई ग. अहो स्वामी, बघा ना, अहो हिच्या कळ्या वाढत चालल्यात. काय करताय ते? अहो स्वामी, हिच्या कळ्या वाढत चालल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलंय. अहो, इथे काही विपरीत घडलं तर काय करायचं? कावेरी, हे कावेरी, श्वास घे. हा, शांत हो, शांत हो. हो, मी आहे तिच्या सोबत, घाबरू नको. हो, होईल, सगळं ठीक होईल. स्वामी, अहो बघा ना स्वामी. अहो कपिला ताई, स्वामींकडून असं काम करून घेणं बरोबर नाही. हो ना. पण आता आज जाऊन बोलायची हिंमत करणार कोण? कपिलताई, ती हिंमत फक्त तुमच्यात आहे. तुम्ही आज जाऊन सगळ्यांच्या वतीनं बोला. आम्ही आहोत ना तुमच्या मागे. हो, स्वामींशी थेट बोलायची ताकद तुमच्यातच आहे. आधी सुंदरा मावशी थांबत होत्या, पण आता कुणीतरी उभं राहायलाच हवं. ठीक आहे, आता तुम्ही लोक इतका आग्रहच करताय तर मी जाते आणि त्या गंगीला चांगली खडसावते. हा, की स्वामींचा असा अपमान करते, ती आम्हाला अजिबात आवडलेला नाहीये. हा, हो हो, जावा, आम्ही आहोत. जाते, गंगीला चांगली खडसावते. हा, आलेच मी. सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कावेरी, कावेरी, जरा धीर धर. हा, सुनबाई म्हणाली नाही कसं? हो स्वामी, स्वामी, हो इथं माझ्या पोरीला बाळंतकळा सुरू झाल्यात आणि तुम्हाला स्वयंपाकाचं पडलंय. कावेरी, ए कावेरी, कावेरी इकडे बघ. हा, होईल, सगळं ठीक होईल. हा, वा, म्हणजे जे गावकरी म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. स्वामी गंगाकडे जाऊन काम करतायत. काय काय गंगे, समजतेस कोण स्वतःला? अगं साक्षात स्वामींना घर कामाला लावलंयस तू. अगं तू कोण समजते स्वतःला? माझ्या घरात येऊन मला जाब विचारते. हा, हे बघ, हे माझं घर आहे, तेव्हा मी आणि स्वामी काय ते बघून घेऊ. तो आमचा प्रश्न आहे, तू मध्ये पडू नकोस. हा आता तुमचा प्रश्न राहिलेला नाहीये, हा आता अख्ख्या भक्तगणांचा प्रश्न आहे. कळलं? मोठी आली, माझ्या घरातून मला शिकवतेस? अगं तुझी पात्रता आहे का? माझी पात्रता काढणारी तू कोण का? कोण तू? स्वामी, स्वामी, मी काय म्हणते, आपण स्थानावर जाऊयात. हा, हिच्याकडे राहण्यात काही अर्थ नाहीये. कपिले, आम्हाला गंगेचा आदेश पडावा लागेल. तुझा इथून. हा, स्वामी, हिचा आदेश तुम्ही पाळणार? ही कोण एवढी मोठी
मोठी लागून गेली की तुम्ही हिचा आदेश पाळताय? तू कोण आलीस ग मोठी? हा, माझ्या घरात येऊन तू मला शिकवतेस? गंगा, कपिले! आई गं, माझा हात. आमच्या आणि आमच्या भक्तांच्या मध्ये येण्याचा दंड आहे हा. स्वामी, अहो ही तुमचा अपमान करते आणि तुम्ही मलाच शिक्षा केली. तुला सुंदराने समजावलं होतं ना, मग का नाही ऐकलास? चल, जा इथून. स्वामी, अहो असे कसे तुम्ही कुणाचेही आदेश पाळू शकता? स्वामी, अहो असा जर नियम लागला ना तर उद्या कोणीही तुम्हाला आदेश देईल, ते सहन होणार नाही मला. कुणाला काय नियम लावायचा हे तू नको सांगूस आम्हाला. आणि आमच्या लिलेला चौकटीत अडकवू नका. स्वामी, चल. कावेरी, कावेरी, अहो स्वामी हे सगळं काय चाललंय? अहो जरा इकडे बघा. अहो कावेरीला बाळंतकळा सुरू झाल्यात. आता सुईनीला बोलवायलाच लागतं. मी जाते. आत्ता जायची गरज नाहीये. अशी कशी गरज नाहीये? ते काही नाही, मी जाते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गंगे, तुला वाटतंय तितक्या साध्या सोप्या पद्धतीने हे बाळंतपण पार पडणार नाही. वेळ अत्यंत पवित्र आहे. ही वेळ भीतीने नाही तर विश्वासाने पार करायला हवी. स्वामी देवा, कपिला ताईने तिकडे जाऊन काय केलं असेल कुणास ठाऊक. स्वामी देव रागवले तर गंगाच्या घरी काय झालंय ना काय माहिती. कपिला ताई म्हणाल्या होत्या, स्वामी देव म्हणत होते ते झाडाचं अनुकरण करणारे. म्हणजे नेमकं काय करणारे? स्वामीदेव गंगाचा आदेश पाळताय आणि झाडाचं अनुकरण करणं, याचा काही संबंध असेल का? स्वामीदेव म्हणतात झाडाला खत घातलं, पाणी घातलं, त्याची काळजी घेतली की झाडही आपल्याला फळं देतं, फुलं देतं कृतज्ञतेनं. म्हणजे स्वामीदेव कृतज्ञतेची परतफेड करत असतील का? म्हणजे गंगानीही नक्कीच आधी स्वामी देवांसाठी काहीतरी केलं असणार. पण काय केलं असेल हे आपल्याला काहीच माहिती नाहीये. नाही, पण ज्या अर्थी स्वामीदेव गंगाचा आदेश पाळतायत त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. परतफेड. स्वामीदेव म्हणाले होते परतफेड ही करावीच लागेल. म्हणजे नक्की गंगानी त्यांच्यासाठी काहीतरी केलंय ज्याची परतफेड स्वामीदेव करतायत. म्हणजे गंगाच्या आयुष्यात मोठं काहीतरी उलगडणार आहे आणि ते आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही अंधारातच होतो. स्वामी खूप त्रास होतोय. शांत. श्वासावर लक्ष केंद्रित कर. मंत्राचा जप करत राहा. सासूबाई, आई ग,
स्वामी अख्खा गाव पिंजून काढला पण एकही सुई भेटली नाही मला. अहो शेजारच्या गावात देखील माणूस पाठवला मी पण काही फायदा झाला नाही. आता काय करायचं स्वामी? तिची अवस्था मला बघवत नाहीये. कोण करणार तिचं बाळणपण? आम्ही म्हटलं होतं जायची गरज नाही. गरज नाहीये म्हणजे अशी कशी जायची गरज नाहीये? अहो तिच्या बाळंतकडा वाढत चालल्यात. तिचं बाळणपण कोण करणार? देवावर विश्वास ठेवा. कसला देव? कुठला देव? आता काय तुमचा तो देव वरून खाली येणार आहे माझ्या सुनेचं बाळणपण करायला? देव नाही, देवी 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 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वामी प्रकाश आदिशक्ती आले भिवू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कावेरी स्वामी तुम्ही साथ घातली आणि मी आले. शांत हो, शांत हो. बरं धीर धर, धीर धर. मी आहे इथे. हं? सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. काय करू? कुणाला बोलवू? कावेरी, हे कावेरी. सासूबाई. हो 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 हो. तुम्ही कोण? मी नारायण. मी सुवीण आहे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? स्वामींनी. पण स्वामी तर बाहेर गेलेच नाही. नारायणी सगळी सूत्र आता तुझ्या हातात आहे. गंगा विश्वास ठेव. शिव शंकर शिव. तुम्ही कोण? मी नारायण. मी सुवीण आहे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं? स्वामींनी. पण स्वामी तर बाहेर गेलेच नाही. नारायणी सगळी सूत्र आता तुझ्या हातात घे. गंगा विश्वास ठेव.
शिव शंकर शंभा. सासूबाई ताई बघा राव, तिला खूप त्रास होतोय. आता निश्चिंत हो. देवाची वेळ आली की सगळं योग्य घडतं. मन शांत ठेव. भीतीने प्रसंग कठीण होतो, विश्वासाने सोपा. गरम पाणी घेऊन ये जा. हो आणते. हं? मी आलेच. आई ग. बरं वाटतंय ग. बाळांकळा सुरू झाला की बाईला त्रास होतोच, पण या कळांतूनच सृजन जन्माला येतं. तू सकाळपासून सहन केलंयस, गरोदरपणात पण फार सोसलंयस, पण आता हा क्षण आनंदाने अनुभव. स्वामींची इच्छा आहे तशी. सासूबाई आई ग. स्वामी. कावेरी मंत्र म्हण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई ग. कावेरी स्वामी. स्वामी अहो, आता तरी सांभाळा, आता तरी लक्ष द्या. घाबरू नको. हा क्षण सृजनाचा आहे. मंत्र म्हणत राहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई ग. स्वामी. आई ग. ज्याप्रमाणे लोखंडाला आकार देण्याकरता प्रहार करावा लागतो, त्याचप्रमाणे जीवनाला आकार देण्याकरता वेदना सहन कराव्या लागतात. आज वेदनेतून आनंद जन्माला आला. आमच्या लेकीसाठी आणि तिच्या लेकरासाठी हा शुभाशीर्वाद. शिव शंकर शंभा. बघ गंगे, नातू झालाय. खरंच माझं नातू. कावेरीला मुलगा झाला. माझं बाळ
धन्य आहेस. वेदना सहन केल्यावरच सृजनाची फळं मिळतात. तुझं मातृत्व आता पूर्ण झालंय. ताई, तुम्ही आलात ना म्हणून सगळं सुखरूप पार पडलं. खरंच तुमचे खूप उपकार झाले. अशी काय जादू केली तुम्ही की तिच्या कळा सुसह्य झाल्या. जादू माझी नाही गंगे, ही सगळी स्वामींची कृपा. त्यांच्या आदेशावरूनच मी इथे आले. त्यांच्या इच्छेनेच वेदना आशीर्वादात बदलल्या. त्याला सर्वात आधी स्वामींकडे घेऊन जा. माझी इच्छा आहे सर्वात आधी स्वामींनी याच्या डोक्यावर हात ठेवावा. स्वामी, स्वामी अहो बघा ना, आपल्या कावेरीला मुलगा झालाय. अरे आला आमचा छोटा पाहुणा आला. दीर्घायुषी हो, सद्बुद्धी लाभो आणि तुझ्या जन्माने या घरातला अंधार सुटला. गंगे, या बाळाचा पायगुण असा आहे ना की तुझ्या आणि तुझ्या सुनेच्या आयुष्यातील संकट एक एक करून संपून जातात. अरे बापले, जिथे विश्वास असतो तिथे कृपेचा अभाव नसतो. हा केवळ तुझा नातू नाही, या घराचा दीप आहे. याच्या पावलांनी या घरात समाधान येईल. आजवर दुःख मोजत आलीस, आता सुख मोजायला शिक. आजवर प्रश्न विचारत आलीस, आता उत्तर ऐकायला शिक. याचा जन्म साक्षात आदी शक्तीच्या हातून झाला. याच्या पावलांनी या घराचा उद्धार होणार. शिवारी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अगं कावेरी, त्या सुईनबाई नारायणी ताई, अगं त्या कुठे गेल्या? अगं त्यांना साखर द्यायची होती ग. एवढं कार्य त्यांनी पार पाडलं आणि मी साधे त्यांचे आभार पण नाही व्यक्त केले. मी आलेच, त्यांना साखर देऊन येते. हा, अगं कावेरी, मी त्या सुईनबाईंना कुठे कुठे शोधलं. अगं मी अंगणात पाहिलं, रस्त्यात पाहिलं, कुठेच दिसल्या नाही. अगं अशा कशा गायब झाल्या ग त्या? सासूबाई, त्या तुम्हाला दिसणारच नाहीत. का? अहो सासूबाई, ते नारायणी ताई साध्या सुईनबाई नव्हत्या. ती तर स्वामींची कृपा होती. अहो आदिशक्तीचंच रूप. देवाची कृपा दिसत नाही पण ती जाणवते. पण त्याची थंड झुळूक आपल्या अंगावर आले की आपल्याला जाणवते, त्याचा स्पर्श जाणवतो. तशी स्वामींची कृपा आहे. ती आपल्याला दिसत नाही पण संकटाच्या क्षणी ती कायम आपला हात धरून उभी राहते. आता तुम्ही हेच बघा ना, आज माझं बाळंतपण सुखरूप पार पडलं. ही स्वामींचीच तर भेट होती ना. म्हणजे स्वामींनीच त्यांना पाठवलं होतं? हो सासूबाई, जिथे भक्तांचा आक्रोश असतो तिथे देव स्वतः रूप बदलून येतो. स्वामींची कृपा अदृश्य असते पण त्यांचा आधार आयुष्यभर आपल्याला जाणवतो.
सुंदरे न्याहारी घेऊन ये. आले स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. न्याहारीची वेळ झालेली आहे. पाणी तयार ठेवायला पाहिजे. ही सुंदरा अजून आली कशी नाही? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. थांबा 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 थांबा. काय आहे? स्वामींच्या न्याहारीची वेळ झाली. भजन काय नंतरही होऊ शकतं. आधी स्वामींना न्याहारी करून घ्यायला हवी. दयाताई, अहो सुंदरा मावशी कुठे राहिल्या? हो येतील त्या. तुम्ही थांबा जरा. उगाच घाई करताय. नाही अजून आल्या नाहीत ना म्हणून म्हणते. थांबा मीच बघून येते. स्वामी आलेच हो मी. हे काय भजन का थांबवलं? का थांबवलं म्हणजे? अहो सुंदरा मावशी तुम्हाला ठाऊक आहे ना स्वामींच्या न्याहारीची वेळ झाली येते. भजनात तल्लीन झाल्यानंतर स्वामी काही सांगणार नाहीत आम्हाला भूक लागलीये तहान लागलीये. पण अहो आपण भक्तांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी ना, हो की नाही? मला सांगा तुम्हाला इतका वेळ का झाला? अहो मी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते. म्हटलं आता आत गेले तर भजन थांबे. स्वामी खरंच हे असं होऊ शकतं? असं होऊ शकतं कपिले. यातून भक्तांनी एक बोध घ्यावा. कधी कधी तुमच्या प्रार्थनेला देव लवकर उत्तर देत नाही याचा अर्थ त्याचं तुमच्याकडे लक्ष नसतं असं नाही. पण कधी कधी तुमची प्रार्थना करण्याची पद्धत देवाला इतकी आवडते की तो ते ऐकण्यात मग्न होऊन जातो आणि म्हणून जरा उशीर होतो. गंगाच्या बाबतीतही हेच झालंय. आम्ही कावेरीच्या बाबतीत ती जबाबदारी पार पाडली आहे. आता गंगाची वेळ. तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद आणि प्रसाद द्यायची वेळ आली आहे. आलो माझ्या बबुड्या, आले माझ्या चकुल्या. काय खा हसतोय. बघ ना कसं गोड हसतोय ना. अगदी तुझ्या बापासारखा दिसतोय. माझा नकुल लहानपणी अगदी असं दिसायचा. माझ्या नकुलचं पण सगळं मीच करायची. त्याला आंघोळ घालणं, त्याची मालिश करणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, अंगाई गात गात त्याला झोपवायचे. आणि त्याला म्हटलं ना झोप रे राजा की लगेच झोपायचा. सगळं ऐकायचं माझं. खेळायला लागला ना की माझ्याशिवाय राहायचंच नाही. नुसता घरभर माझ्या मागे 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 पळायचा. आणि मग मलाच म्हणायचा आई मी राज्य घेऊ. रात्री झोपताना मी त्याला गोष्टी सांगायच्या. राजा राणीच्या गोष्टी, राक्षसाच्या गोष्टी, परीकथेतल्या गोष्टी. गोष्टी ऐकता ऐकताना माझ्या कुशीत शिरायचा आणि मला विचारायचा आई आहेस ना? मी ना त्याच्यासाठी चांगलं चांगलं खायला बनवायचे. दूध पोळी बनवायचे, गुळ पोळी बनवायचे, लाडू बनवायचे. आणि दुधात गुळ घालून दिला ना की असा हात चाटायचा. काय काय नाही केलं ग मी त्याच्यासाठी. दिवस रात्र झटले, कष्ट केले, त्याला लहानाचा मोठा केला. त्याला ते सगळं सहज वाटायचं.
तुला सांगते, आमचं नातं इतकं घट्ट होतं ना, एकमेकांशिवाय करमायचं नाही का. आणि त्याला तर आईशिवाय बिलकुल करमायचं नाही. मी जरा दाराच्या बाहेर गेले ना की असं माझ्या मागे मागे यायचा. मला नेहमी म्हणायचा, आई मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ग. आणि आज बघ, जसा माझा नक्कल होता ना तसंच बाळ आहे. देवा, या बाळाला कधी आईची माया कमी पडू देऊ नको. तुला सांगते कावेरी, एक दिवस काय झालं, कोण आहे, कोण आलंय. नकुल, नकुल, अरे बाळा, तू कालच मामाच्या गावाला गेला होतास ना. हा, मग असा मध्यरात्री अचानक परत का आलास. नकुल, काय झालं बाळा, सांग ना मला, काय झालं. आई, तुझ्याशिवाय आतापर्यंत मी कधीच कुठेच एकटा राहिलेलो नाही. पहिल्यांदा मी मामाकडे गेलो होतो. कसा बसा दिवस काढला, पण रात्री झोपच लागत नव्हती. सतत तुझी आठवण येत होती. मग तुझा आवाज, शेवटी उठलो आणि घरी यायला निघालो. राहवलंच नाही मला तिथं. अरे आता एवढा मोठा झालास तू, तरी तुला आईशिवाय करमत नाही का रे. पेड आहे माझं बाळ, पण माझंच आहे, आईचं लेकरू. असा दिसायचा तुझा बाप लहानपणी. आज जर का माझा मुलगा इथे असता ना, आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं. आणि हा आनंदाचा क्षण आपण तिघांनी नाही, चौघांनी जगला असता. कुठे गेलाय तो, कुठे असेल माझं लेकरू. माझं काय चुकलं ग कावेरी. देवाकडे मी एकच मागणं मागितलं होतं की माझं लेकरू सतत माझ्या समोर असावं. सासूबाई शांत व्हा. अहो, तुमचा नातू आहे ना तुमच्या जवळ. नातू आहे ग, पण त्याचा बाप नाही. कावेरी, एका आईला ना तिच्या मुलाचा आधार हवा असतो ग. कदाचित स्वामींनी काहीतरी ठरवून केलं असेल. ज्यांनी हा आनंद दिला, मला खात्री आहे ते अपूर्णता ठेवणार नाहीत. मला पण खात्री आहे, एक ना एक दिवस तू नक्की परत ये, नक्की परत ये.